तुम्हाला प्रश्न पडले असतील की हे सुरक्षित आहे का, मला आयुष्यभर इंजेक्शन्स घ्यावी लागतील, हे वजन कमी करण्याचं फक्त एक थोतांड तर नाही. नमस्कार, मी डॉक्टर शिवप्रसाद आहे आणि आज आपण प्रगत अँटी ओबेसिटी ड्युअल पाथवे थेरपीबद्दल बोलूया. नवीन वैद्यकीय संज्ञा आणि इंजेक्शन औषधांबाबतच्या तुमच्या शंका मला समजतात. ही प्रक्रिया दीर्घकालीन असून समजायला थोडी कठीण आहे. म्हणूनच ही औषधे काय आहेत, कोणाला मदत करतात आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवावी हे मी तुम्हाला साध्या भाषेत सांगतो. सगळ्यात आधी, ही प्रगत अँटी ओबेसिटी औषधे तुमच्या शरीरात नेमकी काय करतात ते समजून घेऊया. जेवणानंतर तुमचे आतडे दोन महत्त्वाचे हार्मोन्स तयार करतात. पहिला हार्मोन म्हणजे GIP, जो अन्न पोटात गेल्यावर तुमच्या स्वादुपिंडाला इन्सुलिन सोडण्यास मदत करतो. आणि दुसरा म्हणजे GLP-1, जो पचन मंद करतो, तुमचे पोट भरल्याचा संकेत मेंदूला देतो आणि रक्तातील साखर नियंत्रित करतो. पण लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या बाबतीत असं घडत नाही, जिथे तुमचं शरीर या संकेतांना योग्य प्रतिसाद देणं थांबवतं, कारण तुमच्या मेंदूला पोट भरल्याचे संकेत मिळत नाहीत आणि स्वादुपिंड साखरेवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवू शकत नाही. मी तुम्हाला काही नवीन अँटी ओबेसिटी औषधांबद्दल सांगतो, जी ड्युअल पाथवेद्वारे काम करतात आणि GIP पाथवे तसेच GLP-1 पाथवे या दोन्ही हॉर्मोन रिसेप्टर्सला एकाच वेळी सक्रिय करू शकतात. याचा असा विचार करा, जर एक पाथवे म्हणजे ट्रॅफिक जॅम असलेला सिंगल लेन रस्ता असेल, तर ही औषधे 2 लेन हायवे उघडतात, ज्यामुळे ट्रॅफिकचा प्रवाह सुधारतो. आता ही औषधे नेमकी काय करतात हे तुम्हाला समजले आहे, तर ती घ्यायला सुरुवात केल्यावर नेमके काय होते याबद्दल बोलूया. 1. ही औषधे तुमच्या मेंदूची पोट भरल्याची जाणीव करून देण्याची क्षमता पुन्हा मिळवून देण्यास मदत करतात, ज्यामुळे तुम्ही कमी खाता, स्वतःला उपाशी न ठेवता, कारण तुमच्या मेंदूला शेवटी तृप्त झाल्याचा संकेत मिळतो. 2. ती तुमच्या स्वादुपिंडाला इन्सुलिन योग्यरित्या सोडण्यास आणि रक्तातील साखर वाढवणारा हार्मोन कमी करण्यास मदत करतात. यामुळे तुमची रक्तातील साखर अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रणात येते. 3. ही औषधे तुम्ही खाल्लेले अन्न पोटातून बाहेर पडण्याचा वेग देखील कमी करतात. यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते. असेच हे डाएट पिल सारखे भूक मारणारे औषध नाही, हे प्रत्यक्षात बिघडलेले मेटाबॉलिक सिग्नलिंग सुधारण्यास मदत करत आहे. हे समजून घेणं महत्त्वाचे आहे की ही औषधे सकस आहार आणि नियमित व्यायामाला पर्याय नाहीत. पोषणविषयक सल्ला, शारीरिक हालचाल, बिहेव्हिअरल थेरपी आणि सतत वैद्यकीय देखरेख यांचा समावेश असलेल्या सर्वसमावेशक उपचार योजनेचा भाग म्हणून ती उत्तम काम करतात. लक्षात ठेवा, ती वैद्यकीय साधने आहेत, शॉर्टकट नाहीत. आता मी स्पष्टपणे सांगतो, हे झटपट वजन कमी करण्याचं तंत्र किंवा सेलिब्रिटी कॉस्मेटिक ट्रेंड नाही. प्रत्यक्षात काय घडते ते येथे आहे. तुमचे डॉक्टर तुम्हाला कमी डोस पासून सुरुवात करतील आणि नंतर काही आठवड्यांत हळूहळू वाढवतील. या प्रक्रियेला डोस एस्केलेशन म्हणतात आणि ती तुमच्या शरीराला औषधाशी जुळवून घेण्यास आणि दुष्परिणाम कमी करण्यासाठी तयार केली गेली आहे. तुम्हाला हे औषध आठवड्यातून एकदा घ्यावं लागेल आणि हे सबक्युटेनियस इंजेक्शन आहे, ज्याचा अर्थ असा की ते मधुमेहाचे रुग्ण इन्सुलिन घेतात तसे त्वचेच्या अगदी खाली टोचले जाते. त्याचप्रमाणे योग्य प्रशिक्षणानंतर तुम्ही स्वतःला घरी इंजेक्शन देखील देऊ शकता. तुम्ही कदाचित विचार करत असाल, ठीक आहे, पण यात धोके काय आहेत? तर आता आपण या औषधांच्या दुष्परिणामांवर चर्चा करूया. पहिल्या काही आठवड्यात अनेक पुरुषांना मळमळ, उलट्या, जुलाब आणि भूक कमी होण्याचा अनुभव येतो. हे पोटाशी संबंधित दुष्परिणाम आहेत आणि जेव्हा डोस वाढवला जातो तेव्हा ते सर्वात सामान्य असतात. प्रत्येकजण विचारतो तो प्रश्न म्हणजे, मी वास्तवात कोणत्या निकालांची अपेक्षा करू शकतो? क्लिनिकल अभ्यासात जीवनशैलीतील बदलांसह ही औषधे वापरणाऱ्या काही रुग्णांना कालांतराने लक्षणीय वजन कमी झाल्याचा अनुभव येतो, ज्याचे परिणाम व्यक्तिपरत्वे बदलतात. वजनातील बदलांव्यतिरिक्त काही डॉक्टरांनी कमरेचा घेर, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड पातळीमध्ये सुधारणा देखील पाहिली आहे. आणि टाईप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये जेव्हा औषध आहारातील बदलांसह घेतले जाते, तेव्हा रक्तातील साखरेचे नियंत्रण कालांतराने लक्षणीयरित्या सुधारू शकते. हे लक्षात घेणं महत्त्वाचे आहे की हे बदल आठवड्यात नाही तर महिन्यांत होतात आणि डोस ॲडजस्टमेंट, फॉलोअप, चांगले पोषण आणि व्यायामासह उत्तम कार्य करतात. वैयक्तिक परिणाम अनेक घटकांवर अवलंबून असतात, ज्यामध्ये त्या संपूर्ण उपचार योजनेचं पालन करणं समाविष्ट आहे. सुरक्षितेचे काही मुद्दे तुम्हाला माहीत हवेत. ही औषधे सर्वांसाठी नसतात. तुमचे डॉक्टर ही औषधे देण्यापूर्वी तुमची तपासणी करतील. तुम्हाला किंवा कुटुंबाला मेड्युलरी थायरॉइड कार्सिनोमा या थायरॉइड कर्करोगाचा इतिहास असल्यास तुम्ही ही औषधे घेऊ नका.
तुम्हाला MEN2 सिंड्रोम नावाची अनुवांशिक स्थिती आहे. तुम्हाला तत्सम औषधांची तीव्र ॲलर्जी झाली आहे. तुमची जोडीदार गरोदर आहे आणि तुम्ही कुटुंब वाढवण्याचं नियोजन करत आहात. तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी वेळेबद्दल चर्चा केली पाहिजे. आता जर तुम्हाला पोटात तीव्र वेदना होत असतील, ज्या थांबत नाहीत, सतत उलट्या होत असतील आणि ॲलर्जीची लक्षणं दिसत असतील, तर तुम्ही त्वरित तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधू शकता. ही स्वादुपिंडाचा दाह किंवा इतर काही गंभीर समस्यांची लक्षणे असू शकतात, जी फार क्वचितच आढळतात. तसेच महत्त्वाचा मुद्दा, ही औषधे लठ्ठपणाचे दीर्घकालीन व्यवस्थापन करण्यासाठी डिझाईन केलेली आहेत. जसे रक्तदाब किंवा मधुमेहाची औषधे काम करतात. उपचाराचा कालावधी आणि योग्यता तुमच्या वैद्यकीय प्रतिसादावर आणि आरोग्याच्या उद्दिष्टांवर आधारित तुमच्या तज्ज्ञाद्वारे निर्धारित केली जावी. आता मला माहीत आहे की साप्ताहिक इंजेक्शन ऐकायला भीतीदायक वाटते आणि कदाचित विचार करायला लाजिरवाणे देखील वाटते, परंतु हे एक मानक वैद्यकीय उपचार आहे, जसे जगभरातील लाखो मधुमेही त्यांची स्थिती व्यवस्थापित करतात. ही एक छोटी सुई आहे ज्याला जेमतेम 30 सेकंद लागतात आणि तुमच्या घरी खाजगीत केले जाते. ही कमजोरी नाही, हे प्रत्यक्षात प्रगत वैद्यकीय उपचारांसह वैद्यकीय स्थितीवर नियंत्रण मिळवणे आहे. प्रगत लठ्ठपणा उपचारांमध्ये यश किंवा अपयश कशावर अवलंबून असते ते येथे दिले आहे. यश म्हणजे फक्त इंजेक्शन घेणे नव्हे, ते प्रत्यक्षात एक पद्धतशीर फॉलोअप आहे. तुमचा पहिला डोस पूर्ण झाल्यावर डॉक्टर तुमच्या 4थ्या किंवा 12व्या आठवड्याचा फॉलोअप ठरवू शकतात आणि प्रत्येक भेटीत तुमचे डॉक्टर तुम्ही ते कसे सहन करत आहात, तुम्हाला कोणते दुष्परिणाम होत आहेत, डोसमध्ये काही बदलाची गरज आहे का आणि तुमचे मेटाबॉलिक मार्कर्स कसे सुधारत आहेत हे तपासतील. अनेक पुरुष पहिल्या 6 आठवड्यातच उपचार थांबवतात. ते काम करत नाहीत म्हणून नव्हे, तर त्यांनी योग्य फॉलोअप प्लॅन पाळला नाही किंवा तात्पुरत्या दुष्परिणामांमुळे त्या निराश झाले म्हणून. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही तुमच्या एंडोक्रिनोलॉजिस्ट किंवा डायबिटोलॉजिस्टकडे परत जाल तेव्हा हे विशिष्ट प्रश्न विचारा. माझ्या मेटाबॉलिक प्रोफाईलनुसार मी ड्युअल पाथवे थेरपीसाठी पात्र आहे का? पहिल्या 12 आठवड्यांत कोणत्या निकालांची अपेक्षा ठेवावी? दुष्परिणाम व्यवस्थापित करण्यासाठी आणि प्रगती तपासण्यासाठी फॉलोअप प्लॅन काय आहे? डॉक्टर केअर प्लॅन अंतर्गत वैद्यकीय उपचारांची शिफारस करू शकतात. ते घ्यायचे की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. पण जर तुम्ही ते निवडले तर सर्व वैद्यकीय देखरेख, वास्तववादी अपेक्षा आणि पद्धतशीर फॉलोअपसह ते योग्यरित्या करण्यास वचनबद्ध राहा. अर्धवट उपचार निराशा आणि माघार घेण्यास कारणीभूत ठरतात, तर वचनबद्ध उपचार यशस्वी होतात. तुमचे मेटाबॉलिक आरोग्य अर्धवट प्रयत्नांपेक्षा अधिक काहीतरी मिळवण्यास पात्र आहे. हे लक्षात घ्या की यातील काही औषधांसाठी सतत वैद्यकीय देखरेखीची, नियमित फॉलोअप आणि जीवनशैलीतील बदलांची गरज असते, जी प्रत्येकासाठी योग्य नसते. तुमच्या परिस्थितीसाठी हा मार्ग योग्य आहे का हे ठरवायला तज्ज्ञांशी नक्की बोला. माझ्याकडून एवढेच. हा व्हिडिओ आवडल्यास तो गरजूंसोबत नक्की शेअर करा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्ही पुढचा व्हिडिओ चुकवणार नाही.